नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींची अति प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी बघा, एकादशी ही श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि यावेळेस 27 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवारी आमलकी एकादशी आलेली आहे. ही एकादशी शुक्ल पक्षाची आहे. एकादशी ही सुरू होणार आहे 26 तारखेला रात्री 12:33 आणि समाप्त होणार आहे 27 तारखेला रात्री 10:52 म्हणून सूर्य उदयनुसार 27 फेब्रुवारी 2026ला वार शुक्रवारी आमलकी एकादशीचा उपवास पकडायचा आहे. आमलकी एकादशीचा उपवास केल्याने अद्भुत पुण्याची प्राप्ती होते आणि विष्णू लोकाची देखील प्राप्ती होते. आमलकी एकादशीला आवळ्याचे झाडाची पूजा करतात. आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे देखील आपल्याला भरपूर असे पुण्य, आपल्या चांगल्या कर्मात वाढ होते आणि पुण्यकर्म हे वाढत असते. माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूला आमलिका एकादशीच्या दिवशी आपण आवळा हा अर्पण करावा. आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. प्रदक्षिणा तुम्ही 5, 7, 21 किंवा 51 देखील प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. श्री हरी विष्णूंचा मंत्र तुम्ही बोलत या झाडाला स्पर्श देखील करावा आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही आवळ्याच्या झाडाला दूध, पाणी आणि थोडीशी खडीसाखर मिश्रित करून तुम्ही ते पाणी आवळ्याच्या झाडाला अर्पण करावे. तेथे दिवा लावावा, त्या झाडाची पूजा करावी. त्यामुळे देखील श्री हरी विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते. एकादशी तिथी ही सुरू होणार आहे 26 तारखेला, म्हणजे 26 फेब्रुवारी 2026ला रात्री 12:33 आणि समाप्त होणार आहे 27 तारखेला रात्री 10:32. नंतर 10:32 नंतर द्वादशी तिथी ही सुरू होणार आहे. तर बघा, 28 फेब्रुवारीला द्वादशी तिथी आणि पुष्य नक्षत्राचा संयोग होत आहे. म्हणजे 28 फेब्रुवारीला द्वादशी तिथी ही साधारणपणे रात्री 9 वाजेपर्यंत राहील आणि 28 फेब्रुवारीलाच सकाळी पुष्य नक्षत्र 9:30 सुरू होत आहे आणि ह्याच दिवशी तुम्ही उपवास सोडणार आहात, म्हणजेच तुम्ही पारण करणार आहात. पारण करण्याच्या आधी पुष्य नक्षत्रात दान करावे. हे केल्याने तुमचे जे काही महापाप असते ते नष्ट होण्यास तुम्हाला मदत होते. तुमचे जे काही वाईट कर्म झाले असतील कळत नकळत, त्याचा नाश होण्याचा हा संयोग निर्माण झालेला आहे. तर बघा, तुम्हाला तुमच्या पापाचा, वाईट कर्माचा नाश करायचा असेल तर तुम्ही 28 फेब्रुवारीला उपवास म्हणजेच पारण हे सकाळी 9:30 नंतर देखील तुम्ही करू शकता. जर का तुम्हाला या वेळेस म्हणजे 9:30 पारण करायचे नसेल तर तुम्ही त्याच्या आधी देखील तुम्ही शुभमुहूर्तावर पारण करू शकता. म्हणजे तुम्ही 28 फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी सकाळी 6:47 ते सकाळी 9:06 या वेळेस देखील तुम्ही पारण करू शकता. पुष्य नक्षत्र हा शुक्रवारी सुरू होत आहे. त्याच्यामुळे पुष्य नक्षत्र आणि द्वादशी याचा एकत्र संयोग आल्यामुळे याला गोविंद द्वादशी असेही म्हणतात. पण कॅलेंडरमध्ये बघितलं तर नरसिंह द्वादशी असेल. नरसिंह द्वादशी काय आहे तर फाल्गुन शुक्ल पक्षाच्या द्वादशीला नरसिंह द्वादशी असे म्हणतात. हा दरवर्षी येतच असतो, पण पुष्य नक्षत्र आणि द्वादशी याच्या संयोगाला गोविंद द्वादशी असेही म्हणतात. म्हणून या दिवशी तुम्ही जे काही दान कराल, तुम्ही पित्रांनिमित्त किंवा तुमच्या चांगल्या कर्मात वाढ होण्यासाठी तुम्ही 28 फेब्रुवारीला हे दान नक्की करावे. तुम्ही 28 फेब्रुवारीला सकाळी 9:30 नंतर तुम्ही जे काही दान कराल त्याचे तुम्हाला चांगलेच फळ भेटेल आणि तुमच्या पापाचा जे काही कळत नकळत झाले असेल वाईट कर्म, त्याचा नाश होण्यास तुम्हाला नक्कीच मदत भेटेल. आमलेका एकादशीचा योग हा शुभ आहे. या दिवशी सर्वात सिद्ध योग, रवी योग, सौभाग्य योग आणि आयुष्यमान योग देखील बनलेला आहे. हे सर्व शुभ योग येत आहे. शुभ योगात माता लक्ष्मीची आणि श्री हरी विष्णूची पूजा केल्यामुळे देखील आपल्याला पुण्यकर्मात वाढ होते, विष्णू लोकाची प्राप्ती होते. जे लोक उपवास करतात किंवा जे करत नाहीत त्यांनी देखील या दिवशी नक्कीच श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी, दान धर्म करावे, जप तप करावा. त्याचे अधिक पटीने तुम्हाला पुण्य नक्कीच भेटेल. एकादशीच्या आधी दशमी तिथी ही सुरू होत असते आणि दशमी तिथीच्या वेळेसच तुम्ही नियमाचे पालन करायचे असते. म्हणजे शुद्ध आणि सात्विक भोजन तुम्हाला करायचे असते. ब्रह्मचर्याचे पालन करायचे असते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही अन्न मिठाचे सेवन करू नये. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उठून तुम्ही स्वच्छ कपडे घालून सूर्याला अर्घ्य द्यावा. नंतर तुमच्या देवघरात तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावून
लावून तुम्ही संकल्पयुक्त हा उपवास तुम्ही करू शकता. नंतर तुम्ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानानुसार पूजा करावी. त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवून त्यांची आरती ओवाळावी आणि नंतर त्यांना नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी तुम्ही आवळ्याच्या झाडाला नक्कीच जल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला देखील तुम्ही या दिवशी जल अर्पण करू शकता. या एकादशीला म्हणजेच आमले एकादशीला रंगभरी एकादशी असेही म्हणतात. आजच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर तुम्ही गुलाल पण काही जण अर्पण करत असतात. त्यामुळे तुमचे जीवनात आनंदमय सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते आणि महादेवाची आणि माता पार्वतीची कृपा तुम्हाला प्राप्त होते. घरात शिवलिंग असेल तरी देखील तुम्ही घराच्या शिवलिंगावर थोडासा गुलाल अर्पण करावा आणि माता लक्ष्मी आणि पार्वती देवी आणि श्रीहरी विष्णूचा आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद मिळवावा. एकादशीला सूर्योदय हा सकाळी 6:54 होईल आणि सूर्यास्त हा संध्याकाळी 6:25 होईल. काही जण ब्रह्ममुहूर्तावर जप तप करतात, तर ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत राहील. अभिजित अभिजित मुहूर्त हा देखील खूपच असा शुभ असा योग आहे. या अभिजित मुहूर्तावर तुम्ही कुठलेही कार्य कराल तर त्याचे तुम्हाला शुभ फळ हे मिळतेच मिळते. म्हणून अभिजित मुहूर्त ह्या वेळेस तुम्ही जप तप करावे, पूजापाठ करावी, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करावी. अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:16 ते दुपारी 1:02 राहील. अभिजित मुहूर्तावर कोणतेही शुभ कार्याची सुरुवात तुम्ही नक्कीच करावी. राहू काळ हा 27 फेब्रुवारीला सकाळी 11:13 ते दुपारी 12:29 राहील. राहू काळात कुठलेही तुम्ही शुभ कार्य करू नये, पूजापाठ करू नये. जर का तुम्ही ह्या वेळेच्या आधीपासून जर का करत असाल तर काहीही हरकत नाही. एकादशीचा उपवास हा सोडायचा असतो, म्हणजेच पारण हे करायचे असते द्वादशी तिथीला आणि द्वादशी तिथी ही प्रारंभ होत आहे 27 फेब्रुवारीला रात्री 10:32 ते द्वादशी तिथी ही समाप्त होत आहे 28 फेब्रुवारीला रात्री 8:43 तर एकादशीचे पारण हे 28 फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी सकाळी 6:47 ते सकाळी 9:06 तुम्ही यावेळेस पारण करू शकता. आणि 28 फेब्रुवारीला वार शनिवारी सकाळी 9:30च्या नंतर तुम्ही पुष्य नक्षत्र आणि द्वादशी यांचा संयोग झाल्यामुळे हा अतिशय महान योग बनलेला आहे. यावेळेस देखील तुम्ही तुमच्या पाप कर्माचा नाश करण्यासाठी यावेळेस तुम्ही जे काही पित्रांनिमित्त स्वतःचे कर्म वाढवण्यासाठी दान धर्म नक्की करावा. याचे शुभ फळ हे तुम्हाला नक्कीच भेटेल. तर मंडळी, अशा प्रकारे एकादशी आमलिका एकादशी ही 27 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार आहे. या दिवशी तुम्ही श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची नक्कीच सेवा करावी आणि माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल तरी नक्कीच अर्पण करावे. श्रीहरी विष्णूंना देखील गुलाबाचे फूल अत्तर हे नक्की अर्पण करावे. त्यामुळे देखील तुम्हाला नक्कीच शुभ फळ भेटेल. आणि 28 फेब्रुवारीला देखील द्वादशी येत आहे आणि या गोविंद द्वादशीच्या दिवशी देखील म्हणजे तुम्ही सकाळी 28 तारखेला शनिवारी नक्कीच दान कर्म जे काही आहे ते नक्की करावे. 28 तारखेला शनिवारी सकाळी 9:30 नंतर तुम्ही नक्कीच दान धर्म करावा. या दिवशी सर्वात सिद्ध योग देखील बनत आहे. सर्वात सिद्ध योग हा 27 फेब्रुवारीला सकाळी 10:48 ते 28 फेब्रुवारीला सकाळी 6:53 राहील. यावेळेस देखील जे काही तुम्ही कार्य कराल त्याचे शुभ फळ तुम्हाला नक्कीच भेटेल. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही दान धर्म करा. आमलिका एकादशी ही साजरी करा आणि श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीचा आणि महादेवांचा, भगवान शंकरांचा, माता पार्वतीचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळवावा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.